रोज सकाळी उठायचं, घरातली भांडी कुंडी दारात ठेवायची आणि पाण्याची वाट बघत बसायचं, अशी परिस्थिती गोंदियातील नागरिकांची झाली आहे। त्यातच नळाला पाणीही 4 ते 5 दिवसांनी येतंय। त्यामुळे गोंदिया शहरातील नागरिकांची तहान भागणार कशी हा खरा सवाल आहे। पाहूयात। जलजीवन मिशन फेल ठरलं का? घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण, सरकार झोपेत प्रशासन डिम्म। रोज सकाळी उठायचं आणि घरातली भांडी कुंडी दारात ठेवायची, पाणी कधी येतंय याची वाट बघत बसायची। हे असं जगणं गोंदिया शहरातील लोकांच्या वाट्याला आलंय। एकीकडे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत घट झालीये, तर त्यामुळे जलप्राधिकरणाकडून 1 दिवसाआड पाणी सोडण्याची घोषणा झाली। प्रत्यक्षात मात्र गोंदिया शहरातील काही भागात 4 ते 5 दिवसांनीही पाणी आलेलं नाहीये। त्यामुळे तहान भागवायची कशी असा प्रश्न लोकांना पडलाय। यहाँ के पानी की बहुत समस्या है और पानी आता है पानी तो सिर्फ 15-20 मिनट रहता है और बहुत समस्या है पानी। आम्हाला पाण्याच्या टंकी लागले आमच्या मोहल्ल्यामध्ये, लेकिन त्यातही पाणी नाही येऊन राहिला, काही मीटर मोटर काही नसतं। अजी कोई 1 साल का 2 साल झालं पण पाणीच नाहीये। 4 दिवस झाला नळ नाही आला, तर तो भी येते, 1 दिवस आला तर अर्धा घंटा राहिला ना तो भी नळ गेला, पाणीच मिळतच नाही। 2-3 दिवस झाले तर नळ नाही आली आहे। मग ते टंकी भी बंद आहे, विहिरीची भी सफाई झाली पाहिजे, पाणीची टंकी आल्या पाहिजे। नान लेकराले बहुत तकलीफ होते। पानी की समस्या 4 दिन से नल नहीं आ रहा है, पानी नहीं मिलता। यहाँ कोई साधन नहीं है, ना बोरवेल है, ना कुआ है, ना कुछ है। दुसरीकडे जिल्ह्यातून वाहणारी वैनगंगा नदी कोरडी होत चालली, त्यामुळे अनेक मजूर दिवसभर काम करून पाण्याच्या शोधात बाहेर पडतायत। त्यामुळे नळाला पाणी कधी येणार आणि झोपलेलं प्रशासन जागं कधी होणार असा सवाल इथले नागरिक विचारतायत। सरवर शेख, लोकशाही मराठी, गोंदिया। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।